मित्रांनो, मी दीपाली आदिनाथ शिंदे. मी आता 6वी मध्ये शिकते. आजच्या या मुलाखतीच्या कार्यक्रमात मी सर्वांचे स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, खऱ्या अर्थाने मुलाखत हा घटक आपल्याला समजण्याकरिता आपण ही मुलाखत आयोजित केलेली आहे. आपल्या शाळेतील आदरणीय श्री धामणे सर यांच्याशी मुलाखत घेण्याची संधी मला मिळाली आहे. धामणे सर यांनी शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करत आहेत. त्यांच्या कार्याबद्दल जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्याशी एक छोटासा संवाद साधणार आहोत. नमस्कार धामणे सर, मी दीपाली. नमस्कार. मला मुलांना काही प्रश्न पडलेले आहेत. मी त्यांच्यातर्फे तुम्हाला ते प्रश्न विचारणार आहे. सर, कृपया आपला थोडक्यात परिचय सांगाल का? माझं संपूर्ण नाव धामणे सुहास. माझं प्राथमिक शिक्षण हे रुई 36 या ठिकाणी झालं. 4वी ते 8वी हे चितोंडी पाटील आणि त्यानंतरच केडगाव या ठिकाणी असणारं जे काही अंबिका विद्यालय आहे रयत शिक्षण संस्थेचं त्या ठिकाणी झालं. कॉलेजचा विचार केला तर ते सारडा कॉलेज आणि त्यानंतरच अहमदनगर कॉलेज. हे पुढील शिक्षण MA BEd झालं असून सध्या श्री घोडेश्वरी विद्यालयात मी उपशिक्षक म्हणून कार्यरत आहे. सर, खूप छान. आपल्यासाठी पुढील प्रश्न, आपण शिक्षक होण्याचा निर्णय कसा घेतला? सुरुवातीला जर विचार केला तर ज्यावेळेस मी शाळेत तुमच्यासारखंच जात होतो त्यावेळेस सुरुवातीलाच वाटायचं की शिक्षक ज्याप्रमाणे मुलांना शिकवतायत त्यांच्याकडून जे काही विषय आहेत ते विषय गिरवून घेतात, तसंच आपल्याला करता येईल का? आणि त्यानंतर खरोखर म्हणजे आमच्या शाळेतील जे शिक्षक होते चव्हाण सर, हे चव्हाण सरांचं जे काही इंग्रजी आहे ते इंग्रजी मला खूप आवडायचं. ते शिकवताना मुलांना, प्रत्येक मुलांना कृतीयुक्त शिक्षण द्यायचे आणि खरोखर त्यांचीच मी एक आज या ठिकाणी प्रेरणा घेतलेली आहे आणि त्यातून शिक्षक झाले. सर, खूप छान निर्णय घेतला तुम्ही. शिक्षण क्षेत्रात येण्यामागे कोणाची प्रेरणा होती? आत्ताच तुम्हाला मी सांगितलं की जे चव्हाण सर होते त्या चव्हाण सरांचे जे काही टीचिंग होतं, त्यांचं जे काही शिकवणं होतं ते शिकवणं खरोखर मला भावलं आणि खरोखर मलाही वाटलं की आपणही त्यांच्याप्रमाणेच मुलांना घडवावं, शिकवावं आणि त्यांची प्रेरणा घेतली. सर, खूप छान. आपल्यासाठी पुढील प्रश्न, शिक्षक म्हणून आपला अनुभव कसा आहे? शिक्षक म्हणून विचार केला तर मी या अगोदर प्रवारा संगम या ठिकाणी शिक्षण शिकवत होतो आणि त्या अगोदर विचार केला तर मी नगर कॉलेजला मोठ्या मुलांना शिकवत होतो आणि हे शिकवत असताना खरोखर विचार केला तर मोठ्या मुलांना शिकवणं सोपं आहे, लहान मुलांना शिकवणं थोडं अवघड आहे. आणि मुलांना शिकवत असताना खरोखर ही जी निरागस मुलं आहेत, ही निरागस मुलांना शिक्षणाचे धडे देत असताना खरोखर एक काहीतरी समाजातील चांगलं कार्य आपण करतोय, समाजाचं आपलं काही ऋण आहे ते ऋण थोडंसं फेडण्याचं आपण आता काम करतोय असं मला वाटतं. सर, खूप छान अनुभव आहे. सर, विद्यार्थ्यांना शिकवताना कोणत्या गोष्टीवर तुम्ही अधिक भर देता? विद्यार्थ्यांना शिकवताना मी सगळ्यात महत्वाचं मुलांनी अभ्यास करताना किंवा शिक्षण घेत असताना पहिल्यांदी विद्यार्थी जे काही शिक्षक शिकवतात त्याकडे विशेषतः लक्ष दिलं पाहिजे. त्यानंतर त्याने घरी गेल्यानंतर थोडंसं वाचन करून ते पुस्तक थोडं बंद करून थोडं मनन केलं पाहिजे आणि नाही लक्षात आलं तर थोडं लेखन केलं पाहिजे. अशा पद्धतीने जर अभ्यास केला तर मुलांना खरोखर त्यामध्ये यश आल्याशिवाय राहणार नाही. खूप छान सर. आपल्यासाठी पुढील प्रश्न, विद्यार्थ्यांमध्ये कोणते गुण असावेत असे तुम्हाला वाटते? सगळ्यात महत्वाचा जर विचार केला तर शिस्त. दिवसभरात आपण जे काही करणार आहोत ते एका पानावर लिहून ठेवलं पाहिजे. कोणकोणत्या गोष्टी करणार आहेत सकाळीच लिहून ठेवायचं आणि जी जी गोष्ट केली त्याच्यावर टिक मार्क करायची. त्यानंतर विचार केला, शिस्त झाल्यानंतर आपला दररोजचा असणारा अभ्यास, दररोजच्या दररोज जे शिकवलं ते प्रामाणिकपणे ते आपण घरी जाऊन अभ्यास केला पाहिजे. खूप छान सर. हे गुण तर मुलांमध्ये असायलाच हवे. शिक्षक म्हणून आपला
सर्वात आनंदाचा क्षण कोणता? सर्वात आनंदाचा क्षण म्हटलं तर विद्यार्थ्यांचं रिझल्ट शीट येतं त्या दिवशी खरोखर ज्या मुलांना चांगले मार्क मिळाले त्यांच्या चेहऱ्यावरचा जो काही आनंद आहे तो आनंद पाहिला की तोच दिवस माझा चांगला. खूप छान सर. आता सर्व मुलांच्या हातात म्हणजे काय तर मोबाईल. मला मोबाईल बद्दल एक प्रश्न पडलेला आहे. मोबाईल आणि सोशल मीडियाचा वापर विद्यार्थ्यांनी कसा करावा? तंत्रज्ञानाच्या विकासानुसार जर विचार केला पाहिजे तर विचार केला तर माणसाने बदललं पाहिजे. परंतु बदल होत असताना आपल्या हातात जे काही शस्त्र आलेलं आहे, मी शस्त्र म्हणतोय कारण या मोबाईलचा उपयोग आपण चांगल्या पद्धतीने देखील करू शकतो आणि वाईट पद्धतीने देखील करू शकतो. मग आपण ठरवायचंय की आपल्या ज्ञानात भर टाकण्यासाठी आपल्याला त्या मोबाईलचा उपयोग करायचा का इतर काही गोष्टी पाहण्यासाठी किंवा वेळ वाया घालवण्यासाठी टाइमपास करण्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग करायचा हे विद्यार्थ्यांनी स्वतः ठरवायचे. आणि दुसरी गोष्ट दिवसेंदिवस त्याचा वापर जो आहे तो जास्त प्रमाणात होत चाललाय, वाचन कमी होत चाललंय आणि खरोखर वाचनाची आज आपल्या बुद्धीला फार गरज आहे. वाचन वाढवलं पाहिजे. जर समजा असा मोठ्या प्रमाणावर मोबाईलचा वापर झाला तर आता जसा कोरोना रोग आला त्याप्रमाणे डोळ्यांचा देखील कुठला तरी रोग आल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी मुलांनी थोडा मोबाईल कमी वापरावा असं मला वाटतं. खूप छान सर. सर, आपल्या जीवनातील एखादा प्रेरणादायी अनुभव सांगाल का? जीवनातील प्रेरणादायी अनुभव जर म्हणलं तर या ठिकाणी ज्यावेळेस माझी पहिली अपॉइंटमेंट प्रवाळ संगम या ठिकाणी झाली त्यावेळेस खरोखर पहिल्यांदा म्हणजे याच्या अगोदर मी मोठ्या मुलांच्या वर्गात गेलो होतो, परंतु ज्यावेळेस मी छोट्या मुलांच्या वर्गात गेलो आणि त्या ठिकाणी त्या मुलांचा उभा राहून केलेलं स्वागत किंवा त्यांनी जी काही त्यांची शिस्त दाखवली ती शिस्त खरोखर मला थोडीशी प्रेरणादायी वाटली की आपणही लहान मुलांकडून काय असणार पण आपण देखील काहीतरी शिकलं पाहिजे. सर, खूप छान. सर, विद्यार्थ्यांना आपला एखादा प्रेरणादायी संदेश सांगाल का? प्रेरणादायी संदेश म्हटलं तर आत्ताच एक विषय झाला की मोबाईलचा वापर कमी करा. पुस्तकं छोट्या छोट्या गोष्टींची पुस्तकं हातात घ्या, छोटी छोटी पुस्तकं वाचा, आपल्या लहान बहीण भावांना त्या गोष्टी सांगा. हाच तुम्हाला संदेश राहील. सर, आपण दिलेल्या मौल्यवान माहितीबद्दल व मार्गदर्शनाबद्दल मी आपले मनपूर्वक धन्यवाद मानते. तसेच विद्यालयाचे प्राचार्य श्री केमनर सर, उपप्राचार्य सौ देशमुख मॅडम आणि पर्यवेक्षक श्रीमती राजगुरू मॅडम यांचेही मी मनपूर्वक आभार मानते आणि माझे मार्गदर्शन शिक्षक निकाजे सर यांचेही मनपूर्वक आभार मानते व आजची मुलाखत संपली हे जाहीर करते. धन्यवाद.